दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेता नाही आणि आम्ही विरोधी विरोधी पक्ष नेत्यांना आम्ही चहा पाण्याला बोलवलंय म्हणून सांगायचं, लिखित स्वरूपामध्ये नियमामध्ये तरतूद काय ती सांगा, आणि शेवटी प्रधान सचिवांना पत्र द्यावं लागलं की अशा पद्धतीनं कुठेही सदस्य संख्येची अट विरोधी पक्ष नेता निवडी करता नाही. आज सभागृहाची परिस्थिती काय, विधिमंडळातली, केवळ विधानसभेतली नाही, विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही विरोधी पक्ष नेते खाली आहे. आम्हाला जे राज्याचे प्रमुख म्हणून आणि सभागृह नेते म्हणून ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलंय ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चहा पानाला आम्हाला या म्हणून पत्र पाठवले. पत्र काय पाठवलंय की भास्करराव जाधव आमदार, पुढे काय लिहिलंय की आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेला खूप मोठी गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. आता ते कुठल्या अधिकारात पत्र पाठवतात, ते कोणत्या कॅपॅसिटी मध्ये आम्हाला पत्र पाठवतात, तर ते राज्याचे प्रमुख म्हणून ते आम्हाला पत्र पाठवतात. मग तशाच पद्धतीनं विरोधी पक्षाचा प्रमुख कोण आहे, दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेता नाही आणि आम्ही विरोधी पक्ष नेत्यांना आम्ही चहा पाण्याला बोलवलंय म्हणून सांगायचं, आणि विरोधी पक्ष नेता ही दोन्ही पदं खाली ठेवायची, मोकळी ठेवायची, पर्यायानं ही पदं ही शासन निर्मित नाहीत, ही पदं फक्त परंपरेनं पुढे आलेली नाहीत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे त्या घटनेमध्ये विरोधी पक्ष नेता कोण असावा, विरोधी पक्ष नेता असलाच पाहिजे, त्याची निवडीची पद्धत ही विधिमंडळ नियमामध्ये सुद्धा आहे, घटनेमध्ये सुद्धा आहे, प्रथा परंपरेमध्ये सुद्धा आहे. आज सगळ्यात काय सांगितलं जायचं की एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य असल्याशिवाय विरोधी पक्ष नेता पद निवडता येत नाही. परंतु ते साफ खोटं आहे, याचे सगळे पुरावे आम्ही विधिमंडळाला दिले, सचिवांना दिले, अध्यक्षांना दिले आणि त्यांच्याकडून आम्ही लेखी पत्र मागून घेतलं की विरोधी पक्ष नेता निवडीचे नियम आणि कायदेशीर तरतूद काय आहे आम्हाला लिखित स्वरूपामध्ये द्या. ते आम्हाला मागचे सगळे रेफरन्सेस सांगायला लागले. ते म्हटलं आमच्याकडे सगळे जाईल, आम्हाला कायदेशीर तरतूद काय आहे ती सांगा, लिखित स्वरूपामध्ये नियमामध्ये तरतूद काय आहे ती सांगा, आणि शेवटी प्रधान सचिवांना पत्र द्यावं लागलं की अशा पद्धतीनं कुठेही सदस्य संख्येची अट विरोधी पक्ष नेता निवडी करता नाही. तर ज्या पक्षाचे सदस्य जास्त त्या पक्षाच्या वतीनं, त्या पक्षप्रमुखांच्या वतीनं जे विरोधी पक्ष नेते पदाकरता नाव येईल त्याच्या नावाची घोषणा अध्यक्षांनी करायची, अशा पद्धतीचं त्याने उत्तर आम्हाला दिलं. आज सभागृहाची परिस्थिती काय, विधिमंडळातली, केवळ विधानसभेतली नाही, विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही विरोधी पक्ष नेते खाली आहेत, दोन्ही. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 1936 साली स्थापन झालेल्या विधिमंडळापासूनची आज तागायत ही पहिला असा प्रसंग निर्माण झाला. परवा हा बीएससीच्या मीटिंग मध्ये आम्ही विषय घेतला की दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेतेपद ही पदं खाली आहेत, या संदर्भामध्ये तुम्ही कार्यक्रम पत्रिकेमध्ये याची नोंद करा असं आम्ही त्यांना सांगितलं. परंतु सरकार हे इतकं मुजोर झालंय, सरकार हे एवढं बेमुरवतखोर झालंय, याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाशवी बहुमत आहे. आम्ही त्यांना हेही सांगितलं, अरे तुमच्याकडे जर एवढं पाशवी बहुमत आहे आणि संख्येनं जर आम्ही कमी आहोत तर तुम्हाला आमची निवड करायला काहीच हरकत नाही विरोधी पक्ष नेत्यांची, कारण तुमच्याकडे संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे. परंतु सरकार घाबरू नये, सरकार भिवू नये. सरकारला हे माहित आहे की पलीकडे संख्याबळ जरी कमी असलं आणि आमच्याकडे संख्याबळ जास्त असलं तरी सुद्धा सरकारी पक्षाची पाप मोठी आहे, सरकारी पक्षाचा भ्रष्टाचार मोठा आहे, सरकारी पक्षामध्ये एक वाक्यता नाहीये, सरकारमध्ये जवळजवळ सगळेच मंत्री त्यांच्या खात्याचे कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत आणि वारे माप फक्त आणि फक्त पैसा कमवणं, राज्याची तिजोरी लुटून, राज्याच्या तिजोरीतून लोकांना पैसे देऊन मतं विकत घेणं,
हा एक कलमी कार्यक्रम आपण करतोय आणि तिन्ही पक्ष मिळून सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करण्यामध्ये एक नंबर कोणाचा लागेल या चढाओढीमध्ये सरकार असल्यामुळं, आणि मी हे म्हणतो म्हणून नाही, तर नुकतीच नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. सरकारी पक्षातले सत्ताधारी पक्षातलेच आमदार आणि नेते एकमेकावर कसे आरोप करत होते, एकमेकाचे चोरीचे पैसे, ते पैसे कशा पद्धतीनं शूटिंग करून अख्ख्या देशाला दाखवत होते, हे तुम्ही स्वतः बघितलं, तुमच्यासारख्या लोकांनी सुद्धा बघितलं. त्यामुळं आम्ही संख्येनं कमी असलो तरी पाप ह्यांची एवढी मोठी आहे, भ्रष्टाचार यांचा एवढा मोठा आहे की जो भ्रष्टाचारामध्ये सुप्रीम कोर्टाला सुद्धा हस्तक्षेप करावा लागला.